सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडचे विशेष मकोका कोर्टात सुनावणी झाली। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला। 8 डिसेंबरला नांदूर फाटा या ठिकाणी तिरंगा हॉटेलमध्ये कराडसह इतर आरोपींची बैठक झाली। या बैठकीत देशमुखांना धडा शिकवण्याची चर्चा झाल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केला। आता या प्रकरणाची सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे सोपवण्यात आलाय। तर पोलीस मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सूर्यवंशी कुटुंबियांनी केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जिल्ह्यातील कळंब मोहा येळशी या राज्यमार्गाचे काम सुरू आहे, मात्र काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रस्ता चक्क हाताने उखडत असून महिनाभरापासून काम अर्धवट सोडून दिलाय। यामुळे आता अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय। कामाचा दर्जा न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। जुना रस्ता आहे खालचा नाव काय ह्या रस्त्याची अवस्था ही जुना रस्ता आहे खालचा दगड हाताने निघतात कधी। तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन समोर आलंय। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये 25 आरोपींचा समावेश आहे। 10 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून 12 आरोपी फरार आहेत।